नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या हृदयात विराजित सद्गुरू साईनाथांना सप्रेम नमस्कार. पुन्हा एकदा माऊली केबलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येण्यासाठी संवाद साधण्याचे चान्स मिळतो आहे. यासाठी मी माऊली केबल नेटवर्कचे सदस्यजन, सभासदजन तसेच त्याचे सर्व यांचे आभार व्यक्त करतो. आपण आता नवरात्री उत्सवासाठी जो विषय घेतो, मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा घेतला आहे. ह्या आठवड्यामध्ये उर्वरित त्याचा जो काय पंचांगविषयक भाग आहे तो आपण आज घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला आज पाहायचं आहे नेमकं काय की नवरात्र शब्दशः काय अर्थ आहे, त्याच्यामध्ये नवरात्रीचं घटस्थापनेचं मुहूर्त काय आहे, नवरात्रीच्या 9 दिवस आपण कशा पद्धतीच्या पूजा केल्या पाहिजेत. बरं, यामध्ये अशी पण पद्धती आहे की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे नैवेद्य देवीला द्यायचे आहेत. मग ते नैवेद्य नेमके कोणते कोणते पदार्थाचे असावे इत्यादी विषयक माहिती आपल्याला आज याच्यामध्ये पाहिजे आहे. यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या संदर्भात आपण ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ घेतला त्यामध्ये बऱ्याच जणांचे असे काही प्रश्न होते जे कॉमन सर्वांना पडण्यासारखे आहेत. मग त्या प्रश्नाचं शंका निरसन आपण त्याच्यामध्ये पण हे 2-3 प्रश्न काही पाहणार आहोत. त्यासाठी आपण आजचं पंचांगविषयक माहिती त्याच्यासाठी आपण आज चर्चा करू. विशेष जर पाहायला गेलात तर त्यांनी याच्यामध्ये पंचांगामध्ये पहिल्यांदा तर सांगितले नवरात्री शब्दाचा अर्थ काय आहे. खरं पाहायला गेलात तर कधीकधी नवरात्र ही आपल्याला 9 दिवसीय जरी उत्सव दिलेला आहे तरीही नवरात्र बऱ्याच वेळेस कधीकधी 10 ते 11 दिवसाची पण आहे, कधीकधी 9 दिवसाची पूर्णपणे पाहिजे ती 6-7 दिवसावर पण आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस तिथी 2 तिथी एकाच दिवशी येतात किंवा कधीकधी एकच तिथी 2-3 दिवस राहते. त्यामुळे मग आपल्याला अशी पद्धती जाणवते. आता यावेळेसच नवरात्रीमध्ये काय झालं आहे की तृतीया आणि चतुर्थी हे दोन्ही एकाच दिवसामध्ये आलेत. त्याच्यामुळे एकाच दिवसाला 2 माळी असल्याकारणाने पुढचा एक दिवस आपल्याला कमी झाला, म्हणून मग नवरात्री उत्सव त्यांनी त्याच्यामध्ये दिला. पण वास्तविक काही जणांचा हा पण प्रश्न आहे की नवरात्रीचे हे 9 दिवस आपण जर पाहतोय तर हे तारखेनुसार 9 दिवसाची आपल्याला त्याच्यामध्ये पद्धती करायची आहे का, या बाबतीत बऱ्याच जणांची शंका आहे. तर तसं नाही आहे. पंचांगकारांनी सांगितलेलं आहे की नवरात्रीचा उत्सव जो आहे हा नवरात्रीचा उत्सव तिथीप्रमाणे साजरा करण्याची मान्यता शास्त्रकारांनी आपल्यासमोर मांडली. त्यामुळे हा तिथी उत्सव जो आहे तो आपल्याला तिथीच्या अनुसारे त्याचं पालन करायचं आहे, तारखेच्या अनुसारे नाही. तिथी अनुसारे जरी आपल्याला ते एकाच दिवसाला 2-2, 3-3 तिथी जरी असतील, 2 तिथी यावेळेस आहेत, तृतीय आणि चतुर्थी एकत्रित आले, त्याच्यामुळे मग तृतीया माळ, तिसरी माळ आणि चौथी माळ आपल्याला एकाच दिवशी घालायची आहे. म्हणून मग तृतीय आणि चतुर्थी एकत्रित असल्याकारणाने आपल्याला याच्यामध्ये तिथी अनुसारे नवरात्रीची उत्सवाची जी परंपरा आहे त्या परंपरेला चालना द्यायची, ती कंटिन्यू ठेवायची. मग त्यानंतर बऱ्याच जणांचं मत आहे की मग नवरात्र उत्सव 9 दिवसीय जरी आहे, मग तो 9 दिवसीय उत्सव आपण तिथीनुसार साजरा करायचा आहे की तारखेनुसार. तर पाश्चिमात्य कल्चर जे आहे त्याला प्राधान्य न देता आपल्याला तिथीनुसारच ही पद्धती जी आहे त्याला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तिथीनुसारच आपण ती उत्सव केला पाहिजे. बरं, यामध्ये मग असं पण आहे की प्रश्न हे आलेत की हरतालिका पूजन किंवा वटसावित्री पूजन किंवा आता मागच्या महिन्यामध्ये गणपती उत्सवामध्ये गौरी आवाहन जे केलं जातं, मग ह्यामध्ये जर सोयर किंवा सुतकामुळे, ज्याला अशौच निर्णय असं म्हणलं आहे, याच्या अंतर्गत जर समजा आपल्याला त्याच्यामध्ये त्यांची उपासना करता नसेल आलेली किंवा उदाहरणार्थ हरतालिका पूजन करता नाही आलं किंवा मग वट सावित्री पूजा करता नाही आली किंवा मग गणपती भाद्रपद उत्सवामध्ये असले येणारे गौरी आवाहन जर नाही करता आलं तर बरेच जण ते गौरी आवाहन जे आहे ते अश्विन महिन्याच्या ललिता पंचमीला करण्याची मान्यता ठेवतात की त्या दिवशी आपण जर समजा आपल्याला मार्गशीर्ष याच्या भाद्रपद महिन्यामध्ये जर समजा आपल्याला देवी उत्सव करता जर नाही आला, गौरी आवाहन करता जर नाही आलं तर आपण नवरात्रीमध्ये देवीचं आवाहन करता येईल का, अशी पद्धती ते आहे. पण ही पारंपरिक स्थिती जरी असेल तरी याला शास्त्र सहमत नाही. दाते पंचांगकारांनी त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की ही जी परंपरा आहे ही परंपरा योग्य परंपरा नाही. त्याच्यामुळे जी स्थिती आहे त्या स्थितीलाच आणि त्या वेळेलाच त्यांच्या मुहूर्तालाच त्यांची उपासना झाली पाहिजे. हरतालिका पूजन हरतालिकाच्या दिवशीच करावं. त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातलं लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष महिन्यातच करावं. भाद्रपद महिन्यातलं गौरी आवाहन हे भाद्रपद महिन्यामध्ये गौरी आवाहनाच्या मुहूर्तावरच करावं. नवरात्रीमध्ये करण्याचा त्याचा कोणताही एक युक्त परंपरा त्यांनी याच्यामध्ये मांडलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते करायचं नाही. म्हणून पंचांगकारांचं स्पष्ट मत आहे की नवरात्रीमध्ये हरतालिका पूजन इत्यादी त्याच्यावर पर्याय व्यवस्था कोणतीही आपल्याला करता येणार नाही आहे. बरं, दुसरा पर्याय आपल्याला असा आहे की त्याच्यामध्ये आपण नवरात्री उत्सव करता करता उपवास पद्धतीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला करण्याची मान्यता त्यांनी दिलेली आहे.
बऱ्याच जणांचा हा सुद्धा प्रश्न आहे की सोयर आणि सुतक जर समजा नवरात्रीमध्ये आले किंवा सोयर सुतकाची सुरुवातच आहे आणि नवरात्रीच्या घटस्थापना 2-3 दिवस हे सोयर सुतकात जात आहेत, मग घटस्थापना करावी का किंवा मग त्याच्यावर 9 दिवसीय उत्सव तुम्हाला करता येईल का? तर वास्तविक असं आहे की जर समजा नवरात्री उत्सव पहिले 2-3 दिवस घटस्थापनेची जर तुमचे सोयर सुतकामध्ये जाते आणि ते सोयर सुतक सख्यांचं नातेवाईकांचं आहे, भावकीमधलं आहे, तर घटस्थापना तुम्हाला करता येणार नाही. याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच जणांचे हे पण प्रश्न आहेत की घटस्थापना आम्ही दुसऱ्यांच्या हाताने जर केली तर चालेल का? तर तसं नाही चालत. ज्यावेळी दिवशी तुम्ही घरामध्ये घटस्थापना करता त्यावेळेस देवी घरातली आपली कुलदेवी आहे ती घटी बसली जाते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ती परंपरा जी आहे ती आपल्या हस्ते झाली पाहिजे आणि त्याचा उत्सव जो आहे तो बाहेरच्यांच्या हाताने करता येणारा नाही आहे. त्यामुळे तुमचं पूर्णपणे सोयर सुतक संपल्याच्या नंतर नवरात्री येत आहे आणि जर घटस्थापना करायचा मुहूर्त भेटतोय तर तुम्ही घटस्थापना व्यवस्थित पद्धतीने करू शकता. याच्यामध्ये परत असं आहे की जरी समजा तुम्हाला सोयर सुतकामध्ये घटस्थापना करता आली नाही तरी देवीच्या उत्सवाप्रीत्यर्थ उपवास करण्याची मान्यता नवरात्री उत्सव असेल किंवा अन्य कोणतेही विषयक असतील ज्याच्यामध्ये उपवास करायचा आहे ते उपवास आपण सोयर सुतकामध्ये सुद्धा करू शकता. त्यामुळे उपासना करायची आहे, उपवास करू शकता, फक्त देवी पूजन करण्याची मान्यता याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये आपल्याला आता पाहायचं आहे की देवी उत्सवामध्ये 9 दिवसाचे कोणते कोणते 9 विषयक आपल्याला नैवेद्य आहेत, त्या नैवेद्याचं आपण त्याच्यामध्ये आता माहिती घेऊया. आपण आता पाहूया ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवी भगवतीला कशा प्रकारचे नैवेद्य आपल्याला द्यायचे आहेत. यामध्ये प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे नैवेद्य आपल्याला शास्त्रकारांनी मांडलेले आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला आपण जर देवीचं नैवेद्य पाहू तर देवीचं नैवेद्य आपल्याला गाईचं तूप याने देवीला नैवेद्य दाखवायचं आहे. प्रतिपदेला म्हणजेच पहिल्या माळीला देवीचा नैवेद्य जो आहे तो गाईच्या तुपाचा असावा. द्वितीयेला आपल्याला जर पाहू तर द्वितीयेला साखरेचं नैवेद्य दाखवायला सांगितलेलं आहे, ज्याला आपण दुसरी माळ म्हणतो, तो नैवेद्य साखरेचा आहे. तृतीयेच्या दिवशी आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जी आपली तिसरी माळ आहे त्या दिवशी आपल्याला नैवेद्य जो आहे तो दुधाचा दाखवायचा आहे. चतुर्थीला अनारसे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे, ज्याला आपण चौथी माळ म्हणतो, त्या दिवशी आपल्याला अनारशाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पंचमीला, ज्या दिवशी ललिता पंचमी आहे, त्या पंचमीच्या दिवशी म्हणजेच 5व्या माळीला आपल्याला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर षष्ठीच्या दिवशी आपल्याला देवीला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे, ज्याला आपण 6वी माळ म्हणतो, त्या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य आहे. सप्तमीला गुळाचं नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचं आहे, ज्या दिवशी आपली 7वी माळ असेल त्या दिवशी गुळाचं नैवेद्य देवीला दाखवायचं आहे. अष्टमीला नारळाचं नैवेद्य आहे, ज्या दिवशी देवीचा अष्टमी उपवास जे आपण करतो त्या दिवशी नारळाचा आपल्याला विशेष करून देवीला उपासना करताना नैवेद्य दाखवण्यासाठी सांगितलं आहे. नवमीच्या दिवशी देवीला लाह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, ज्या दिवशी आपण 9वी माळ म्हणतो त्या दिवशी लाह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दशमीच्या दिवशी काळ्या तिळाचा देवीला नैवेद्य दाखवायला शास्त्रकारांनी याच्यामध्ये अशी परंपरा मांडलेली आहे. यामध्ये असे आहेत की तृतीया आणि चतुर्थी एकत्र असल्या कारणाने तृतीया जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि चतुर्थी लागल्याच्या नंतर आपल्याला अनारशाचा नैवेद्य यामध्ये दाखवायचा आहे. अशा पद्धतीचे हे नैवेद्याची पद्धती आपल्याला करायची. जर समजा या 9 दिवसामध्ये आपल्याला देवीचे 9 प्रकारचे विविध पदार्थ जे आहेत जर त्याची उपलब्धता नाही झाली तर मग आपल्याला त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था, दक्षिण भारताची प्रचलित परंपरा आणि देवी पूजनासाठी असलेला विशेष सत्व ज्यामध्ये मानलं गेलं तो नैवेद्य म्हणजे पायसम. या पायसम नैवेद्याने सुद्धा आपण देवीला नैवेद्य दाखवू शकता अशी मान्यता शास्त्रकारांनी आपल्याला दिलेली आहे. यामध्ये आपण आता देवीचं उपासना करताना आपल्याला हे पाहायचं आहे की नवरात्री उत्सवामध्ये प्रतिपदेपासून ते आपल्याला दशमीपर्यंत नेमके कशा प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये विधी आहेत आणि कसे उत्सव आपल्याला साजरे करायचे आहेत. यामध्ये देवी घटस्थापनेचा मुहूर्त किती वाजेपर्यंत आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सरस्वती पूजन दिलं आहे. या नवरात्रीमध्ये एका दिवसाला सरस्वती पूजन आहे, आवाहन आहे, दुसऱ्या दिवशी सरस्वती पूजन आहे, तिसऱ्या दिवशी सरस्वती विसर्जन आहे. मग याचे मुहूर्त नेमके काय आहेत, किती वाजता ते चालू करायचे ते पाहायचे. नंतर दसऱ्याच्या दिवशी ज्याला आपण विजयादशमी म्हणतो, या विजयादशमीच्या प्रसंगी त्या दिवसभरामध्ये विजयी मुहूर्त नेमके कोणते आहेत, ते किती वाजून किती मिनटापर्यंत आहेत, कितव्या मिनटाला ते सुरू होतात तर कितव्या मिनटाला ते संपतात,
याची माहितीसुद्धा आपल्याला आज पाहिजे आहे. त्याच्या आधी एक नॉर्मल प्रश्न आलेला आहे. त्या प्रश्नाला आपल्याला पाहायचं आहे की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये उपवास आहे. सगळ्या सदस्यांना घरामध्ये आपण समजा उपवास केला आहे आणि त्यामध्ये घरामध्ये अतिथी एक आले आणि ज्या अतिथींचा उपवास नाही आहे, मग त्यांच्यासाठी आपल्याला भोजन व्यवस्था करण्याची मान्यता आहे की नाही. मग नॉर्मल प्रश्न आहे आणि सर्वांना जवळजवळ पडण्यासारखा आहे की याच्यामध्ये घरातल्या सगळ्या सदस्यांना जर उपवास आहे तर आलेल्या अतिथीला उपवासाचेच पदार्थ द्यायचे आहेत की त्याच्यासाठी आपण अन्नपद्धती भोजन पद्धती जर आपण केली तर ती शास्त्राला मान्य आहे का. तर याच्यामध्ये असं आहे, सुभाषितकारांनी त्याच्यामध्ये जर मान्यता जर आपण पाहिली त्याचं जर प्रमाण पाहता आहे तर त्यांचं मत आहे की अतिथी बालक पत्नी जननी जनकस्तथा पंचेतान गृहिणी पोषा इतरेच स्वशक्तितः. आपल्याला शास्त्रकारांनी असं मत मांडलेलं आहे की अतिथी बालक पत्नी जननी म्हणजे आई जनक म्हणजे बाबा या 5 जणांचं पालनपोषण करण्याची जिम्मेदारी गृहस्थ आश्रमातल्या व्यक्तीवर आहे. त्यांनी ते पालनपोषण केलं पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्यावर जर नाही का पूर्णपणे पाहायला गेला तर अतिथी बालक आणि पत्नी सहित जननी आणि जनक आई बाबा या दोघांचं पालनपोषण प्लस ह्या पहिले 3 जणांचं पालनपोषण अशी करण्याची एक परंपरा मानली गेली. मग यामध्ये अतिथी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतील त्यावेळेस आपण आपले व्रतवैकल्य आपण आपली उपासना ह्या सगळ्यांकरता करता अतिथी धर्माचं पालन करणंसुद्धा आपल्याला आवश्यक आहे. ते आपलं कर्म आहे, ते आपला धर्म आहे. त्यामुळे तुम्हाला जरी उपवास असेल किंवा घरातल्या प्रत्येक सदस्यांना जरी उपवास असेल तरी अतिथींना ज्या पद्धतीची व्यवस्था करायची त्यांची इच्छा आहे त्यानुसार इच्छा भोजन करण्याची त्यांना मान्यता आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळते. म्हणून याच्यामध्ये उपवास घरच्यांना जरी असेल तरी अतिथींना भोजन व्यवस्था करायला काहीही हरकत नाही. या बाबतीचं शंका कुशंका मनामध्ये नसावी. जरी असेल तरी तुम्हाला खाली नंबर चालू आहेत त्या नंबरनुसार तुम्ही आम्हाला फोन करून किंवा मेसेज करून तुम्ही तुमच्या शंका ज्या आहेत त्या शंका आम्हाला तुम्ही निश्चित विचारू शकता. आता आपल्याला पाहिजे की नवरात्रीच्या ह्या 9 उत्सवामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते प्रतिपदा ते दशमीपर्यंत नेमके कशा पद्धतीचे उत्सव आणि कशा पद्धतीचे विधिविधान आपल्याला करायचे आहेत याची माहिती आपण आता घेऊया. यामध्ये नवरात्री उत्सव आपण जर पाहतोय तर हा नवरात्री उत्सव दिनांक 7 तारखेपासून तो सुरू होणार आहे, जो आपल्याला 15 तारखेपर्यंत विजयादशमीच्या मुहूर्तापर्यंत आपल्याला सेलिब्रेट करण्याचा ज्योतिषकारांनी किंवा पंचांगकर्त्यांनी त्याचा मुहूर्त आपल्यापर्यंत मांडला आहे. यामध्ये 7 तारखेला ज्यावेळेस आपण नवरात्रीचा घट उत्सव जो आहे तो सुरू करतो तर घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे म्हणजे प्रतिपदा दिवसाच्या आपल्याला मुहूर्ताच्या प्रसंगी घटस्थापना करण्याची मान्यता आहे. तो घटस्थापना करण्याचा मुहूर्त दुपारी 1:47 आहे. म्हणजे आपल्याला देवी घटस्थापना सूर्योदयापासून ते प्रतिपदा तिथी संपेपर्यंत म्हणजे 1:47 आपल्याला घटस्थापना करण्याची मान्यता आहे. तोपर्यंत आपण घटस्थापना करू शकता. त्या दिवशी घटस्थापना करून पहिली माळ ही त्या घटावर आपल्याला चढवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला दिनांक 8 ह्या दिवशी दुसरी माळ चढवायची आहे. त्या दिवशी आपल्याला 64 योगिनींचं पूजन करायचं आहे आणि 64 योगिनींचं पूजन करून आपल्याला दुसरी माळ जी आहे त्या घटावर चढवायची आहे. नंतर दिवस तिसरा, ह्या तिसऱ्या दिवसाला म्हणजेच 9 तारखेला देवीचा शृंगार मान्यता करण्याची आपल्याला व्यवस्था त्यांनी दिलेली आहे. मग हा शृंगार मळवट पातळ चोळी इत्यादी या सगळ्या गोष्टीने अलंकृत केलेला शृंगार जो आहे तो देवीला आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. या दिवशी आपल्याला देवीच्या घटावर जो आहे तो तिसरी माळ आपल्याला चढवायची आहे. याच्यामध्ये सप्तरात्र उत्सव या दिवशी म्हणजेच दिनांक 9 पासून आपल्याला सुरू होताना दिसतोय. त्याच्यानंतर दिनांक 10 यामध्ये पंचरात्र उत्सव करण्याची मान्यता आहे. या पंचरात्री उत्सवाचा आरंभ त्या दिवशी आहे. त्या दिवशी उपांग ललिता पूजन पद्धती करायला सांगितलेली आहे. ते उपांग ललिता पूजन आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला देवीच्या घटावर जी आहे ती 5वी माळ चढवायची आहे. म्हणून मग आपल्याला तशा पद्धतीचं उपासनामध्ये आपल्याला आचरणामध्ये ह्या सगळ्या विषयक माहिती जी आहे ते घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पाहायला गेलं तर दिवसाच्या दिनांक 11 पासून आपल्याला सरस्वतीचं आवाहन करायला सांगितलेलं आहे. हे सरस्वतीचं आवाहन आपण त्या दिवशी करून त्या दिवशी दिवटी पूजन करून जागरण गोंधळ इत्यादी विषय करायचे आहेत. आणि आपल्याला देवीच्या घटावर त्या दिवशी आहे ती 6वी माळ जी आहे ती देवीच्या घटावर घालायची आहे. दिनांक 12 या दिवशी त्रिरात्र उत्सव करण्याची मान्यता ज्योतिषकारांनी आणि पंचांगकर्त्यांनी आपल्यासमोर मांडली. त्याच्यानंतर त्या दिवशी घागरी फुंकणे इत्यादी विषयक माहिती आपल्याला दिली. त्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे
आदल्या दिवशी सरस्वती आवाहन आहे, ह्या दिवशी सरस्वती पूजन आहे. ते आपल्याला 7वी माळ सरस्वती पूजन करून देवीच्या घटावर जी आहे ती चढवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिनांक 13 या 13 दिनांकाला आपल्याला देवी एक रात्र उत्सवाची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्या दिवशी आपल्याला देवीचं पूजन करून दुर्गाष्टमी त्या दिवशी असल्याकारणाने दुर्गाष्टमीचा महाअष्टमी उपवास आपल्याला ह्याच दिवशी करायचा आहे. दिनांक 13 या दिवशी आपल्याला उपवास करायची मान्यता आहे. त्याच्यानंतर अष्टमी असल्यामुळे आपल्याला देवी उत्सव करताना देवीचं हवन वगैरे सगळी पद्धती जी आहे ती आपल्याला ह्याच तारखेला घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्या दिवशी उत्सव वगैरे सगळं करताना 8वी माळ कलशावर चढवायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर दिनांक 14 या दिवशीला आपल्याला आयुधनवमी असं म्हणलेलं आहे, याला आपण महानवमी देखील म्हणतो. या दिवशी पारणे वगैरे विषय करून आपल्याला देवीचं उत्सव जो आहे तो नवरात्र उत्सवाचं उत्थापन करण्याची मान्यता आपल्याला या नवरात्री उत्सवामध्ये महानवमीच्या दिवशी दिली. या दिवशी पारणे वगैरे करून आपल्याला उपवास जे आहे ते सोडण्याची मान्यता आहे. मग याच्यामध्ये सरस्वतीचं पहिल्या दिवशी पूजन झालं, आवाहन झालं, दुसऱ्या दिवशी सरस्वतीचं पूजन झालं आणि महानवमीच्या दिवशी सरस्वतीचं विसर्जन आहे. या विसर्जनाचा मुहूर्त सकाळी 9:53 आहे. या 9:53 आपल्याला सरस्वतीचं जे आवाहन आपण केलेलं आहे सप्तमीच्या दिवशी, या सप्तमीचं आवाहन केलं, अष्टमीच्या दिवशी तिचं पूजन केलं आणि नवमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती विसर्जन करायचं आहे सकाळी 9:53. त्याच्यानंतर दिनांक 15 या दिवशी दसरा उत्सव आपल्याला आलेला आहे. याला आपण विजयादशमीसुद्धा म्हणतो. या दिवशी आपल्याला शस्त्रपूजन करायचं आहे, या दिवशी सीमोल्लंघन करायचं आहे, या दिवशी आपल्याला अश्वपूजन करायचं आहे, ह्या दिवशी आपल्याला शमीपत्र आणि अपराजिताचं पूजन या ठिकाणी करण्याची मान्यता ज्योतिषकारांनी आपल्यासमोर मांडली आहे. बरं, ह्या पूर्ण विजयादशमीच्या दिवसात, ज्याला आपण दसरा उत्सव म्हणतो, या पूर्ण दिवसामध्ये विजयादशमीच्या अंतर्गत विजय मुहूर्त त्या पूर्ण दिवसामध्ये एक स्पेशल येतो. हा काही तासांचाच असतो. हा विजय मुहूर्त जो आहे तो दुपारी 2:21 जो चालू होतो आहे तो 3:08 आहे. याच्यामध्ये आपण जेवढे पण शुभकार्य आहेत त्या ह्या विजयादशमी 3:30 मुहूर्तापैकी एक आहेच, पण त्यातली त्यात विजयादशमीचा जो चंदनाचा मूळ गाभा मानला गेला तशाच पद्धतीचा विजयादशमीच्या अंतर्गत विजय मुहूर्त जो आहे तो विजय मुहूर्त दुपारी 2:21 जो चालू होतो आहे तो दुपारी 3:08 आहे. मग ह्या दिवसापर्यंतच, या मुहूर्तापर्यंतच विशेषतः आपल्याला याच्यामध्ये ही पद्धती जाणवली. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचं पूजन या विजयादशमीच्या दिवशी करायचं आहे. नवीन वाहन घेताय, नवीन घर घेताय, घरामध्ये प्रवेश करताय, नामकरण करताय इत्यादी मांगलिक विषयक जे आहेत ते मुहूर्त आपल्याला या दिवशी पाहायची आवश्यकता नाही. हा मांगलिक उत्सव आहे. हा दसरा आपल्याला 3.5 मुहूर्तांपैकी एका ठिकाणी दिला आहे. त्यामुळे मग हा उत्सव निशंक मनाने आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला देवांची उपासना करता करता करायचा आहे. याच्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपल्याला शिर्डी साईबाबा उत्सवसुद्धा जो आहे तो 3 दिवसीय मानला गेला. हा 3 दिवसीय उत्सव दसऱ्याचा आदला दिवस, दसराचा दिवस आणि दसऱ्याच्या नंतरचा दिवस अशा 3 दिवसामध्ये शिर्डी उत्सव केला जातो. तसंच जागोजागी आता सध्या दिनांक 7 तारखेपासून म्हणजे नवरात्रीच्या दिवसापासून सगळे मंदिर ओपन होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या भक्तांना देवी उपासना करण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी, तसेच अन्य देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी, त्यांची उपासना अनुष्ठान पद्धती सगळं करण्यासाठी आपल्याला देवांचं मंदिर खुले करण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना याच्यामध्ये नवरात्री उत्सव यामध्ये अधिक जास्त पद्धतीने देवीचा उत्सव करण्याची जी आहे ती सुवर्णसंधी आपल्याला यामध्ये येते. बरं, याच्यामध्ये आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण जर पाहू तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाला सप्तशती पाठ करण्याची पण मान्यता आहे. याच्यामध्ये जसं आपण सत्यनारायण पूजन करतो तसं सत्य अंबा पूजन करण्याची पण मान्यता याच्यामध्ये आहे. पूर्णपणे सत्यनारायण विधानासारखंच आहे. जशी तुम्ही त्याच्यामध्ये सत्यनारायण भगवंताची कथा ऐकता तसं याच्यामध्ये सत्यांबा भगवतीची कथा ऐकायची आहे. मग ही परंपरासुद्धा तेवढीच तथ्यदायी आणि तेवढी इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आपल्याला याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. हे सुद्धा उत्सव त्याच पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. पार्थिव मूर्ती जर आपण याच्यामध्ये आणत असू तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याकडे जे गुरुजी येतात त्यांच्याकडून आपण श्री सप्तशती ग्रंथाचं वाचन पठन करून घ्यावं किंवा पर्यायी व्यवस्थेने आपण घरामध्ये सुद्धा सप्तशतीचं वाचन पठन करून घेणं एकदम उत्तम आहे.
किमान सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 दिवसामध्ये जरी आपल्याकडून सप्तशतीचं पाठ जर होत आहे, घरात गुरुजींच्या माध्यमातून जर तुम्ही करत असाल, जे आपले पुरोहित आहेत, जे वर्षानुवर्ष आपल्याकडे पूजनासाठी येतात, अशा गुरुजींकडून जर आपण घरामध्ये जर करून घेतोय तर या उत्सवाचं फल जे आहे ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं आहे. सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो भगवती जगदंबेचाच ग्रंथ मानला गेला आहे, अतिशय पॉवरफुल असलेला आणि ज्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्या गोष्टीला एक दिशा देण्याचं सामर्थ्य, शक्ती ज्याच्यामध्ये आहे असा तो ग्रंथ. त्यामुळे या ग्रंथाचं पूजन करून या ग्रंथाचं पाठ करण्याची मान्यता ज्योतिषकारांनी आपल्याला याच्यामध्ये मांडलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला या 9 दिवसामध्ये स्त्री शक्तीचं पूजन जितकं जास्त प्रमाणात करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये सुवासिनी पूजन करू शकता, याच्यामध्ये कन्या पूजन करू शकता, याच्यामध्ये कुमारिका पूजन करू शकता. यामध्ये देवी उपासनेच्या अंतर्गत असलेले 9 दिवसाला तुम्ही 9 देवींचं आराधनासुद्धा करू शकता. याच्यामध्ये प्रथमं शैलपुत्रीचं, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुष्मांडेती चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेती, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रेति, महागौरीति च अष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिताः. अशा नवरात्रीच्या 9 देवतेंचं पूजन आपल्याला 9 दिवसाला प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पण मान्यता आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने देवीचं पूजन केलं पाहिजे. प्रत्येक दिवसाचं अर्चन वेगवेगळं आहे. काही वेळेस पुष्प अर्चन करा, काही वेळेस लवंगांचं अर्चन करा, काही वेळेस देवतेला दुर्वांचं अर्चन करा, काही जाईचे फुलं घ्या, कधी जास्वंदाचं फुलं घ्या, कधी गोंड्याचे फुलं घ्या, कधी जुईचे घ्या, कधी मोगराचे घ्या, कधी आबोलीचे घ्या, कधी चाफ्याचे घ्या, इत्यादी अनेक जास्त प्रमाणामध्ये जेवढी होईल तेवढी देवीची उपासना करा. यथोत्पन्नम तथार्पणम पद्धतीमध्ये जसं आपल्याला निसर्गाकडून मिळाले तसंच्या तसं त्याच्यामध्ये द्या. यामध्ये कोणतंही याच्यामध्ये मुख्यतः जर माझं एक आग्रह आपल्या सगळ्यांना आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आधुनिकता आपल्याला आणायची असेल तर आधुनिकता पूर्णपणे आणा, पण संस्कृती बाजूला ठेवून आधुनिकतेला प्राधान्य करून आपण जर देवांचे उत्सव जर याच्यामध्ये करतोय तर ते चुकीचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला निसर्गाने ज्या गोष्टी आपल्याला दिल्यात त्या गोष्टीचं पालन करून त्याच्या मर्यादेचं भंग न करता त्याचा उत्सव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये देवीची मूर्ती जरी घरामध्ये पार्थिव मूर्ती जरी आणतोय किंवा बऱ्याच मंडळांमध्ये यावेळेस परवानगी मिळालेली असल्या कारणाने बऱ्याच मंडळांमध्ये आपल्याला मर्यादित लोकसंख्या आणि कोविड-19च्या अंतर्गत असलेल्या सगळ्या नियमांचं पालन करून आपण नवरात्री उत्सव करताना बऱ्याच जणांची नियोजन करताना दिसत आहेत. त्यामुळे मग याच्यामध्ये आपल्याला देवीचं पूजन करताना पार्थिव मूर्ती ज्यावेळेस आणतो ते पहिला आग्रह हा की पार्थिव मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची न घेता पूर्णपणे भरीव आणि पूर्णपणे शॅडो मातीची असलेली असावी, याचा हा आग्रह करण्याची आमची एक हेतू आहे की ज्यावेळेस पण आम्ही देवीचे पूजन करण्यासाठी गणपती बाप्पा उत्सवापेक्षाही कडक आणि त्याच्यामध्ये जास्त सफल आणि जास्त सक्षम असलेला एक उत्सव जर कोणता असेल तर तो नवरात्री उत्सव आहे. त्यामुळे ज्यावेळेस पण आम्ही देवीच्या मूर्तीवर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कोणतेही मंत्राचे उच्चारण करतो त्यावेळेस ते मंत्राचे स्पंदनं जे आहे ते देवीच्या मूर्तीवर जातात आणि स्पंदनं गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ गायत्री मंत्र आपण जो म्हणतो, या गायत्री मंत्र म्हणजे तत्सवितुर्वरेण्यम इत्यादी, हे गायत्री मंत्र म्हणताना या गायत्री मंत्रामध्ये 1,10,000 व्हायब्रेशन्स आहेत. हे 1,10,000 व्हायब्रेशन्स आपल्याला शरीरामध्ये रोगप्रतिकार करण्याची क्षमता देत आहेत. मग ज्यावेळेस ते गायत्री मंत्रावर आपण देवीची उपासना करतो, गायत्री मंत्र म्हणून देवीची आराधना करतो, त्यावेळेस त्या मंत्राची ऊर्जा आणि आपल्या शरीरातून येणारे त्या मंत्राचे प्रती त्याच्या सहकार्याने देवीच्या मूर्तीवर जाणारे जे स्पंदन आहेत ते स्पंदनं त्या मूर्तीमध्ये ग्रहण होत आहेत आणि ते ग्रहण झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या काही पूजन पद्धतीनुसार आपण देवीची जी आराधना करतो त्या आराधनेच्या माध्यमातून ते आपल्याला त्याचं फलित पुण्यकर्माने असेल किंवा तुम्ही जे कामिक उपासना करताय ते कामिक उपासनेच्या माध्यमातून मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला त्याची जाणीव आपल्याला होत राहते, रिअलाईज होण्याच्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आमचा हा आग्रह आहे की देवीची ज्यावेळेस पण तुम्ही मूर्ती आणाल तर त्यावेळेस ती मूर्ती जी आहे ती पूर्णपणे भरीव असली पाहिजे, प्लास्टर ऑफ पॅरिस नसली पाहिजे, खालून पोकळ नसली पाहिजे, ती मूर्ती भरीव असावी आणि मातीची मूर्ती असावी, शाडूची मूर्ती असावी, यासाठीचा आमचा हा आग्रह आहे. दुसऱ्या दृष्टीने जर पाहताय तर शिवलिंगासारख्या आपण एक मूर्त्यांचं उदाहरण जर घेत असू तर शिवलिंगावर जसं उपचार करतात त्याच्यासाठी हेतू एक
की येणाऱ्या रेडिएशन्सचा त्रास आपल्याला होऊ नये आणि याच्यामध्ये तुम्हाला संतुलितता मिळावी, शिथिलता मिळावी. ज्या गोष्टी आपण देवांकडून घेतो आहे त्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे सात्विकतेने, सकारात्मक चैतन्याने, चैतन्याने आपल्यापर्यंत यावं, हा उद्देश आहे. त्यामुळे संस्कृतीमध्ये संवर्धनार्थ जर आपण कोणती आधुनिकता जर आणतोय तर त्याचं निश्चित कौतुक आहे आणि त्याचं स्वागत आहे. पण आपल्या संस्कृतीला बाजूला ठेवून पाश्चिमात्य कल्चरचा आत्मसात करून आपण जर आपल्या संस्कृतीचा लोप होण्यासाठी स्वतःच जर त्याच्यामध्ये आपण पुढाकार जर घेत असू तर त्याला आपण समर्थन कोणाकडूनही केलं जाणार नाही. आपण कोणीही करू नये. याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये जशी कोणत्याही पूजन पद्धतीमध्ये काही तडजोड नाही, काही पर्याय व्यवस्था नाही. ज्या ठिकाणी जी गोष्ट पाहिजे ती हवीच, ज्या ठिकाणी जी व्यवस्था पाहिजे ती आपण केलीच पाहिजे आणि जी देवीतेला, ज्या उपासनेमध्ये, ज्या उपास्य देवतेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या पाहिजे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस खूप वेळेस आम्ही पाहतो की प्लास्टिकचे हार मूर्तीला घातल्या जातात किंवा नैवेद्यासाठी आपण प्लास्टिकच्या डिशमध्ये किंवा आपल्याला कागदाच्या डिशमध्ये देवांना नैवेद्य दिला जातो. हे चुकीचं आहे. आपण याच्यामध्ये हे केलं नाही पाहिजे. याच्यासाठी केळीच्या पानाचं जे मान्यता आपल्याला दिलेली नैवेद्यासाठी आपण ते त्याच्यासाठीच केलं पाहिजे. फुलांचे आपल्याला आभूषण, फुलांचे माळा, पुष्पार्चन करण्याची मान्यता दिली आहे, पुष्पमालिका घालण्याची मान्यता जी दिली आहे याचं कारण, याचं वैज्ञानिक रहस्यसुद्धा आहे. आणि आपल्याला एक वातावरण निर्मितीसाठी असलेलं एक सुगंधित निर्मिती आणि सुगंधित स्थिती आपल्या घरामध्ये राहिलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे त्याच्यावर विचारावर परिणाम होत आहेत. त्यामुळे मग आपण याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं कृत्रिम गोष्टीकडून बाजूला येऊन नैसर्गिक गोष्टीवर आपण जास्त प्रमाणामध्ये फोकस केला पाहिजे. निसर्गाचंही संवर्धन त्याच्यामुळे राहील आणि आपल्या संस्कृतीलाही कुठेही गालबोट लागणार नाही. यासाठीची एक मान्यता आणि यासाठीचा एक आग्रह मी आपल्याजवळ मांडू इच्छितो. आता या नवरात्री उत्सवामध्ये बऱ्यापैकी आपण माहिती याच्यामध्ये घेतली. पुन्हा यामध्ये नवरात्री उत्सवामध्ये परत पुढच्या आठवड्यामध्ये देवीच्या उपासनासाठी आणि देवीची पूजन पद्धतीसाठी कशी पद्धतीने देवीची पूजन केलं जाईल, या नवरात्रीमध्ये कन्यापूजन पद्धती किंवा नवरात्रीच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही देवीची पूजन पद्धती कशी करायची आहे, आपण ह्याविषयक माहिती घेण्यासाठी परत पुढच्या आठवड्यामध्ये आपण नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येऊ. तोपर्यंत आपल्याला ओम साईराम. यामध्ये अजूनही काही शंका कुशंका जर असतील तर खाली आमचे नंबर चालू आहेत, आपण आम्हाला त्याच्यामध्ये संपर्क करू शकता. काही शंका असेल, काही प्रश्न असतील, याच्यामध्ये काही गोष्टींचे प्रमाण हवे असतील तर तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता. त्यासाठी खाली संपर्क चालू आहे. पुन्हा एकदा माऊली परिवाराचे, माऊली केबलचे मी सहर्ष आभार व्यक्त करतो की आपल्या सगळ्या भक्त समाजांच्या आणि जेवढं होईल तेवढे देवी उपासकांच्या समोर जाण्याची जी संधी मला आपल्या माध्यमातून मिळते आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि आपण सगळे भक्त परिवार, आपण सगळे जनता जनार्दन, आपण ज्यावेळेस जशा पद्धतीने आम्हाला सहकार्य करता आणि आम्हाला एकदम याच्यामध्ये कोणता पण नवीन विषय घेऊन आपण त्याच्यासाठी पसंती देताय आणि आम्हाला नवीन नवीन विषय घेण्यासाठी आपण मार्गदर्शन करताय, त्यासाठी आपलेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. परत नवीन कोणताही विषय घेऊन आपल्यापर्यंत येऊच. तोपर्यंत ओम साईराम. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.